आलेली आहे। बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे अवकाळी पावसात शेतकऱ्यांची हळद भिजली होती। शेतकऱ्यांच्या या नुकसानीची दखल साम टीव्हीने तातडीने घेतली आणि या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झाला। आता भिजलेली सर्व हळद कोणतीही अट न ठेवता खरेदी करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला। बाजार समितीचे सचिव संपत मुंडे यांनी ही महत्त्वाची माहिती साम टीव्हीला दिली आहे। काल शेतकऱ्यांची हळद बाजार समितीमध्ये भिजली आणि त्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने संपूर्ण मार्केट आहे ते बंद केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर हे सगळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि जो हळदीचा लिलाव आहे तो बंद पाडलेला आहे। तुमची बातमी जिल्हाभरातली पाहिली, महाराष्ट्रभरातल्या संबंध शेतकऱ्यांनी पाहिली, परंतु महाराष्ट्राचे राज्यकर्ते असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी कदाचित पाहिली नसावी। परंतु इथला शेतकरी हळदीच्या दरासाठी फाशी घेतोय, आत्महत्या करतोय, त्याच्या हळदीला दर मिळत नाही। इथले मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांचे वाहन त्या ठिकाणी पाण्याने भिजतात, परंतु शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी नियोजन शून्य कारभार आहे। इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ढिसाळ कारभारामुळे काल आमचं पिवळ्याचं काळं झालं। इथले कृषी उत्पन्न बाजार समिती लक्ष द्यायला तयार नाही, यांचं लक्ष व्यापाऱ्याकडे। व्यापारी जगला पाहिजेत, शेतकरी मिळाला पाहिजेत। 4 दिवसापासून या ठिकाणी वाहनं उभी आहेत, शेतकऱ्यांची देणं घेणं नाही। आज 16,000 रुपये असणारी भाव या ठिकाणी 8 ते 12,000 रुपयापर्यंत विकली जाते। मला सांगा शेतकऱ्यांनी जगायचं कसं? संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।